मध्ये आपण पाहतोय इथे चेंडू व्हाईट आहे तर इथे धावे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॉलर कोण आहे रोहित गोलंदाजी मार्क वरती रोहितला देखील आपण पाहतोय तो षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ईश्वर रायझिंग स्टार या सीझन मध्ये थोडासा अगदी आपण जर पाहिला तर स्ट्रगल करतोय परंतु त्याला देखील सूर नक्कीच लवकर सापडेल इथे विकेटचं पतन झालंय बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होईल It's SR style. It's KK Remix. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आता बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित इथे पहा बंटीने आडव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय ईश्वर डाऊन दी बॉल बॅक टू बॅक 2 इन रो इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त होतात विकेटचं बदन बॅटर बाद आहे तुझ्या रूपानं व्याडलावल बाई मला ग व्याडलावल तुझ्या रूपानं व्याडलावल बाई मला ग व्याडलावल तुझ्या रूपानं व्याडलावल झालो काम सारा सोडून आलो मी झालं तुझी मस्त म्हणे मला फॉलो मी काय करू टू मला कळना हे ड्रीम करतो आणि काही दिसना काही सुचना सांगू कुणाला आता काय मी करू ऐन ज्वानीची नाजूक तू नार हो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डाव करत आहे बॅटर दाखल होईल रोहित लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग साठी आलेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती देखील रोहित पाहायला मिळतोय आणि इथे पहा फर्निचर डिस्ट्रॉइड झालंय विकेटचं पतन विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय रोहित रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते
खंडू केदारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ताजे गावापासून आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला केलेली सुरुवात, हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट पासून केलेली सुरुवात. आज फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट असेल, हाफ पिच फेकाफेकी असेल, सर्कल क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, सर्व फॉर्मॅट मध्ये खंडू केदारीने कामगिरी केली आहे. परंतु आज संघ अडचणीमध्ये कामगिरी इथे करायची आहे. बॅटची कडा टिपला असेल, विकेटचं पतन, 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक. काय गोलंदाजी करतोय रोहित. संतोष मामा यांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. एका जीवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा, एका जीवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काय गोलंदाजी, परंतु मैदानाच्या आतमध्ये रोहितने गेली. प्लॅनिंग नुसार गोलंदाजी इथे केली आहे. मला बाबा आमटे यांची एक सुंदर ओळ देखील आठवते. भान ठेवून योजना आका आणि बेफान होऊन त्या अंमलात आणा. इथे भानही ठेवलं गेलं आणि बेफान होऊन त्या अंमलात देखील आणल्या जातात आहे. आणि विकेट प्राप्त इथे केल्या ते बॅक टू बॅक 4 विकेट. इथे पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. सन्मान या चेंडूला देखील दिला गेला. रोहित इथे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. विराट शेवाळे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फक्त उभा आहे. अजून अद्याप एकही चेंडू विराटने खेळला नाहीये. इथे कॅच ड्रॉप झालाय मैदानाच्या आतमध्ये. रोहित कमाल इथे धम्माल देखील त्याने केली आहे. 5 पर इथे पूर्ण केला असता रोहितने. एकाच ओव्हर मध्ये 5 पर देखील पूर्ण झाला असता, परंतु अगदी आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय. डीजे सीरीज का सुनने का गाना, सीरीज का सुना, सीरीज का. अगदी विकेट किपरच्या मागे जो प्रेक्षक राजा त्या वॉलला चिटकून उभा आहे, त्या प्रेक्षक राजाला विनंती असेल आपण मित्रांनो जाळीच्या आत बसा, क्रिकेटचा आनंद घ्या. तुमचं स्वागत आहे. परंतु खेळाडूंना अडथळा निर्माण होईल असं काही करू नका, हीच विनंती आयोजकांच्या वतीने या ठिकाणी देखील करतो. रिव्हर्स स्विच इट आणि धावा देखील इथे प्राप्त होतील. आता आतमध्ये लागून चेंडू आलाय. 2 धावा आहे, आतमध्ये लागून चेंडू आलाय. राहुल तायडे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जो कामगिरी करतोय. इथे पहा विराटच्या बॅट मधून फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 1 आणि 2 धावा गोशांकित चित्र निवडलंय.
इथे पहा लोअर फुलटॉस चेंडू समोरच्या बाजूला, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक नवसंजीवनी देणारा चौकार विराट शेवाळे. आज कामगिरी करावी लागेल. ग्रामीण भागातील हा देखील एक खेळाडू आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूने देखील अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका संपूर्ण हप्पीस टेनिस बॉल क्रिकेट असेल ओळख अगदी आपण जर पाहिलं तर गोवित्री संघाचा डंका सातत्याने हप्पीस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. परंतु आज मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पहिल्या सामन्यामध्ये एक शानदार विजय त्यांनी देखील संपादन केला. परंतु आता एका बाजूने पडझड मैदानाच्या आतमध्ये झाली आहे, परंतु दुसऱ्या बाजूने तग धरून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे विराट. आज कामगिरी करायची, विराटला विराट कामगिरी करायची. इथे फटका फसलाय. अगदी आपण जर पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा इन होताना देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅटल देखील थोडासा फंबल होताना देखील पाहायला मिळाला. परंतु एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये आली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॅटर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. स्कोर कार्ड दुसऱ्या क्रमांकाचं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे प्रगती पथावरती पाहायला मिळतंय. अको टप्प्याचा चेंडू आणि आला तसा चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग हिट षटकार 6 रन. आउट ऑफ द पार्क चेंडू देखील जातो. आता स्कोर कार्ड मध्ये देखील बदल झालाय. 22 धावा पहिल्या षटकामध्ये पंचांनी चौकार कळवला. 20 धावा आता 2 धावा कमी होतील. 20 धावा देखील आपण पाहतो ज्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर 4 विकेट देखील प्राप्त होताना पाहायला मिळाले. रोहित यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती केली गेलेली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मध्ये पुन्हा एकदा आता चेंडू मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या हातामध्ये सोपवला. वीस धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. विराट प्रेक्षक राजा मित्रांनो विनंती असेल त्यामुळेच आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. आताच्या 2 धावा देखील इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. मित्रांनो खेळाडूंना अडथळा निर्माण होईल असं काहीच करू नका. त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. तुम्ही कृपया विनंती असेल त्या जाळीच्या आतमध्ये बसा. तुमचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागतच आहे दादा, परंतु विनंती असेल फक्त खेळाडूंना काही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. बावीस धावा स्कोर कार्ड वरती आहे. टू 22 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. हे देवा पुढे सरसात फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षण बहारदार पाहायला मिळतंय. आशिष दाभाडे चेंडू अडवतोय, फील्ड करतोय. एकाच ऍक्शन मध्ये आशिषने देखील अगदी आपण जर पाहिलं तर पिकअप
चेंडू केला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो एकाच ऍक्शन मध्ये सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. इथे इथे पाहायचंय चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्कोर कार्ड 23 धावा आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये पुन्हा एकदा रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. पवारांची ताकद प्रचंड मोठी आहे आणि तेच रोहित पवार देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. इथे चेंडू अप्रतिमे थोडासा अगदी आपण जर पाहिलं तर इथे चेंडू खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. माझं कष्ट पाहून फुटला त्या समुद्राला पाझर. कोणाला घाबरू नको बोलली बाप नावाची चादर. आणि शून्यातून केलं निर्माण विश्वास महासागर. हे विश्व माझं तयार काल डोळ्यात मी खटकलो. चळक्यांचा विचार सोडला आणि त्या कष्टाला चिटकलो. किती उलटून गेले वर्ष आणि पाहिलं संघर्ष. कामाच्या शोधामध्ये उन्हात तानात मी भटकलो. चला सोनूबाई, एकच विनंती असेल, आता वारंवार एकत्र येऊ नका. वेळ देखील वाचवणे बंधनकारक असेल. अजून एक मॅच देखील आपल्याला खेळवायचे. पावसाचं वातावरण देखील थोडंफार आपल्याला जे पाहायला मिळतंय. (25) लहान मुलं, लाल शर्ट, शाळेच्या आतमध्ये जावा पोरांनो. आतमध्ये बसा, बॉल लागेल. त्या बारक्याला पण घेऊन जा रे पोरांनो. थँक्यू. षटक क्रमांक 4 ला देखील सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर चांगट आणि पहिला चेंडू समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. अको टप्प्याचा चेंडू समोरच्या बाजूला. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार, 6 रन. आई बघ तुझ्यासाठी स्वप्न मी सजवलं. रक्ताचा घाम करून त्या कष्टाला लाजवलं. आज तुझा पोरगा सुद्धा आई साधा सुद्धा नाहीये संघर्षाच्या बळावरती. आज भारत पण आईच्या डोळ्यात अश्रू. इथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. राजेश, प्रचंड मोठी ताकद या खेळाडूची देखील आपल्याला पाहायला मिळते. आज संघ थोडासा अडचणीमध्ये. इथून मैदानाच्या आतमध्ये कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करायचंय. प्रचंड मोठी ताकद देखील या खेळाडूच्या पाठीशी आहे. परंतु आज इथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावीच लागेल आणि कामगिरी कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहायचंय. आखो टप्प्याचा चेंडू अमित लोट आपण पाहतोय. यष्टांच्या मागे कामगिरी देखील करतात.
32 वरती 5 विकेट आहे. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट येताना देखील पाहायला मिळाले. रोहित पवार अप्रतिम गोलंदाजी. मयूर तांगट इथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. ऑन स्ट्राईक राजू. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला एक झेल. विकेटचं पतन डीजे. चला बॅटर थोडं फास्ट या. बैगं पुचली माझी बांगडी 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 बैगं पुचली माझी बांगडी 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 गोलंदाजी मार्कवरती टुन्नू. निहाल तुसामध्ये यांचे बंधू नितेश देखील आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. आणि इथे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 2 धावा इथे प्राप्त होतील. स्कोर कार्ड मध्ये 2 ने बदल होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 32 34. 34 धावा माफ करा इथे आपल्याला पाहायला मिळतील. लहान मुलांना विनंती आणि तिथे देखील एक आजोबा आहे. आजोबा आपणास देखील विनंती करतो आपण फक्त जाळीच्या आत बसा नाही तर मुख्य व्यासपीठावरती या. काही हरकत नाही. चेंडू तिथे लागेल. थँक्यू बाबा. आमच्या विनंतीला देखील तुम्ही मान दिला. मनापासून तुमचे देखील आभारी आहोत. अखोट टप्प्याचा चेंडू फटका इथे मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत इथे 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 पाहायचंय. इथे चिंटू कामगिरी बहारदार आहे. एफर्ट त्याचे पाहायला मिळाले. शेवटच्या अगदी क्षणापर्यंत तो चेंडू अडवण्यासाठीच धाडस करत होता आणि त्याची धाडस देखील कमाल पाहायला मिळाले. कमालीचे प्रयत्न त्याने देखील चिंटूने केले. एक उभरता सितारा आहे अष्टविनायक विजन देवरोड संघाचा. येणारा काळ देखील चिंटूचा असेल. पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेला इथे मैदानाच्या आतमध्ये नकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकच सिंगल. स्कोर कार्ड मध्ये बदल. 39 39 धावा. लॉस ऑफ 6 विकेट. या स्पर्धेच्या निमित्तानं दत्ताभाऊ बोरकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अखोट टप्प्याचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये वेगवान नितेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कामगिरी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट आले. 39 वरती स्कोर काढे. 6 विकेट इथे प्राप्त झालेत. आणि इथे षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचा समाप्त होतो. 39 धावा आहे. सलामीला आघाडीला आलेला बॅटर विराट देखील मैदानाच्या आतमध्ये अजून कामगिरी करतोय. आता शेवटचं स्लॉगवरचं षटक. चला वेळ वाचवणे बंधनकारक असेल. विनंती असेल सोनूबाई.
मयूर दांगड इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. एक धाव तर आली आहे वेगवान. दुसऱ्या धावेला प्रयत्न, परंतु कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि तदनंतर दुहेरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. इथे अको टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिली. चिंटू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. फेकी देखील बहारदार आहे. त्याच्या एफर्ट इथे त्याच्या आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण करतोय, त्याच्यासाठी देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती टाळ्यांचा कडकडाट होतोय. तुम्ही कामगिरी करा, नक्कीच तुमच्यासाठी शब्बासकीची थाप, कौतुकाची थाप देखील दिली जाईल. आणि ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण आमच्या आयोजक कमिटी आहे, अतिथी मान्यवर देखील उपस्थित आहे. 43 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. इथे धाव घेण्यासाठी नकार विराट इथे नकार मैदानाच्या आतमध्ये देतोय. 27 धावा आतापर्यंत विराटच्या बॅट मधून देखील येताना पाहायला मिळाल्यात. एकटा एका बाजूने डाव लढवण्याचं काम, या डावामध्ये बॅटिंग करण्याचं काम देखील विराटने केलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका इथे मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दे बॉल. चला न्यू बॅटर थोडस फास्ट या. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. बॅक टू बॅक चेंडू इथे वाईड येताना पाहायला मिळतात. आखो टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जाईल इथे आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेग मध्ये इथे ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक अमित लोट यष्टांच्या मागे बहारदार झेल टिपलाय आणि पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना पंकज भाऊ गुगल स्पोर्ट फाउंडेशन कोवित्री संघाने स्कोर कार्ड वरती 51 बनवल्यात. 52 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे अष्टविनायक विझन देवरोड संघाला.
चला क्षेत्ररक्षण गोवित्रे संघ त्वरित लावा विनंती असेल मित्रांनो. थँक्यू डीजे. चला ना बॅट्समन, चला मित्रांनो, वेळ वाचवा विनंती असेल. आता डाव संपून देखील क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लागले तरी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल नाहीये. चला सोनूबाई, विनंती असेल, नेक्स्ट मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे वेळ वाचवणे देखील बंधनकारक असेल, याची दखल घ्या. आणि जर पाऊस आला, एखादा सामना जर थांबवण्याची वेळ आली, जिथं सामना थांबेल तिथूनच पुन्हा एकदा तो सामना स्टार्ट होईल, याची देखील दखल घ्या. आयोजकांनी सूचना पोहोचवल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी. चला डावाला देखील सुरुवात होती. 36 चेंडूमध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग करत आहे सोनू वाल्मिकी आणि रोहित पवार ही जोडी आहे. पहिल्या चेंडूवरती समोरच्या बाजूला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा इथे 4. येतोय मैदानाच्या आतमध्ये खणखणीत चौकार. चौथी चेंडू आणि 47 धावांची गरज आहे.
इथे पाशपल झाला, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला एक अप्रतिम झेल, विकेटचं पतन, रोहित मैदानाच्या आतमध्ये इथे बाद होईल. तुमच्यासारखे मार्केटला आहे बघा किती. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. थँक्यू डेझे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रायझिंग स्टार अष्टविनायक विजन देवरोड संघाचा ईश्वर ओतवाल आणि गोलंदाज बंटी देखील अगदी आपण पाहिलं तर समोरच्या बाजूला उभा आहे, तो देखील आपल्या ट्रॅक वरती धावायला सुरुवात केली आहे आणि ईश्वरच्या बॅट मधून फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, कॅच ड्रॉप झालाय. मैदानाच्या आतमध्ये जीवदान जे ईश्वर होतवाला देखील या ठिकाणी प्राप्त झालंय, मिळालंय. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहायचं. 6 धावा स्कोर कार्ड वरती, एक बॅटर बाद आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडू षटक क्रमांक 1 मधील शिल्लक आहे. इथे चेंडू वाईट आहे, 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेला पलायन झालंय आणि 2 धावा यशस्वीरित्या. 2+1 3 धावा इथे आता स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील आणि स्कोर कार्ड देखील जाऊन पोहोचेल. 9 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं गोरख सर, काकडे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. सर मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. नामदेवजी घोडके यांचं देखील शुभागमन होतंय, मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी मान्यवरांचं स्वागत देखील एका चौकारानं झालंय. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आलाय. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. भान तुपाची भान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. गणबाई मोगरा गणाची झाडी, गणबाई मोगरा गणाची झाडी. पाणी खाली ती गौराबाई, पाणी खाली ती गौराबाई. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सन्मान देखील दिला गेला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, चुकी झाली आहे आणि चुकीचं रूपांतर दुहेरी धावे देखील झालंय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. 15 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 30 चेंडू आणि 37 धावांची गरज हे समीकरण आहे. अगदी आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या मागे जो काही मित्र परिवार देखील उपस्थित आहे त्या सर्वांचं इथे मी स्वागत देखील करतो, परंतु विनंती असेल मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. स्पर्धेच्या निमित्तानं कामशेट कर्नाटक या स्पर्धेचे मुख्य आयोजक शुभमजी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. त्याच्यासमोर त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित आहे. सर्वांचंच स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. काय माहिती मला कोण बोलले.
रोहित लोखंडे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती कोलवर टप्प्याचा चेंडू फेकी डेंजर एंड कडे पाहायला मिळते. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. दोन चेंडू इथे षटक क्रमांक 2 मधले आपण पाहतोय 16 धावा. आता स्कोर कार्ड वरती 28 मध्ये 36 धावांची गरज आहे. हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. स्पर्धेच्या निमित्तानं पुनश्च एकदा आलोकजी पोंक्षे यांचं देखील शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहे. रोहित लोखंडे कामगिरी आज करावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू 1-1 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम देखील मैदानाच्या आतमध्ये सोडी ईश्वर आणि सोनूभाई वाल्मिकी मैदानाच्या आतमध्ये करतात. प्रचंड मोठा प्रदीर्घ अनुभव. अगदी आपण जर पाहिलं तर अनुभवाची शिदोरी जनता सदैव पाठी असे सोनूभाई वाल्मिकी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जे कामगिरी करतात आणि कामगिरी इथे करायची आहे. सतरा धावा आहे. इथे पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता पाहायचंय विकेटचं पतन. बिग विकेट गॉन. धावबाच्या स्वरूपामध्ये बॅटर इथे मात होईल ईश्वर बादे. परंतु कौतुक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. रोहित देखील केले. चला न्यू बॅटर. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं सुधीर काका टकले यांचं देखील शुभागमन होते. या स्पर्धेच्या आकांत देखील या स्पर्धेवरती नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय जे आतापर्यंत बनवल्या गेल्यात. समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. हे समीकरण आहे. 24 बॉल मध्ये 35 बनवायचे आहे. बंटी 17 धावा 21 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. बंटी दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. बंटीला आपण पाहतोय ज्या बंटीने पहिले षटक हाताळलं 14 धावा त्याने खर्च केल्या. परंतु षटक क्रमांक 2 रोहित लोखंडे 3 धावा खर्च केल्यात. लोअर फुटा चेंडू समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. किरण फाटाने चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये.
सामन्यामध्ये एक एक डॉट बॉल दबाव दडपण अगदी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघावरती देखील पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षण बहारदार पाहायला मिळालं. प्रकाश गुबित्रे नाणे मावळ अगदी आपण पाहिलं तर परिसर त्या विभागातील हा संपूर्ण संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 2 विकेट देखील प्राप्त झालेत. बंटी सोनूभाई वाल्मिकी 7 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी बनवल्यात. इथे चेंडू अप्रतिमे समोरच्या बाजूला फटका खेळला, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. तद्वार एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली आहे. धावा देखील आपण पाहतो ज्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. 2 बॅटर बाद आहे. 21 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. समीकरण आहे इथे. पंचांकडे फार मोठा अपील आहे. अपील आणि पंचांनी देखील कळवलंय इथे बॅटर बाद आहे. लेग बिफोर साठी आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. अनिल माळी सर. या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सातत्याने क्रिकेट खेळासाठी अगदी आपण जर पाहिलं तर सातत्याने क्रिकेट वरती जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व दीपक दादा दाभाडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. दादा मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अनिल सर देखील थँक्यू. अनिल माळी सर देखील आलेत. ते देखील अगदी आपण पाहिलं तर चेक करतील. निर्णय कळवला जाईल. थँक्यू डीजे. इथे बॅटर बाद आहे. चला न्यू बॅटर. चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू 32. शांत प्रकारचं वातावरण आहे आणि वातावरणामध्ये देखील आता बदल होताना देखील आपल्याला पाहायला मिळालंय. सकाळपासून आपण ऊन पाहिलंय. आता थोडस वातावरण थोडस अगदी आपण पाहिलं तर डल झालंय. परंतु ही मॅच आता गरम झाली आहे कारण की 20 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल. नितेश गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. चला बॅटर थोडंसं फास्ट. चला 5:31 झालेत. अजून एक क्वार्टर फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची. D11 कोटेश्वरवाडी पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये इथे धडक मारेल ते देखील पाहायचंय. या विजेते संघामधून जो संघ विजय होईल तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. 20 धावा आहे. 3 बॅटर बाद आहे. 2.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 9.6च्या सरासरीने धावा बनवायच्या आहे. 20 मध्ये 32. बंटी लोअर फुलटॉ चेंडू फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळेल. चेंडू अडवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका बहारदार आहे. क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. एकच धाव. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बंटी इथे मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू आता तोला मोलाचा पाहायला मिळतोय.
ज्याप्रमाणे सोन्याचा भाव देखील आपल्याला तोला मोलावरती गेलेला जाताना पाहायला मिळाला, त्याचप्रमाणे आता इथे एका चेंडूची किंमत देखील महत्वाची आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 10च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या आहे. काय होणार, काय बिघडणार हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. संघर्ष पराकोटीचा दोन्ही संघादरम्यान देखील पाहायला मिळतोय. जितना बडा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत होंगी. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं इथून पुढचा डाव कशा प्रकारे हाताळला जाईल, कशा प्रकारे धावा बनवल्या जातील. रोहित लोखंडे काय अप्रतिम षटक क्रमांक 2 त्याने हाताळलं. त्याच्याच हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय. यष्टांच्या मागे विराटला देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लावलं जात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या बाजूला खोदून काढलाय. दीपक शेवाळे देखील आपण पाहतोय. टगआउट मध्ये बसलाय 12 खेळाडू आहे. ते 20 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 3 विकेट देखील आतापर्यंत प्राप्त झाले. षटक क्रमांक 4 कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 17 चेंडू 29 धावांची गरज आहे. सातत्याने पंकज भाऊ गुगळे स्पोर्ट फाउंडेशन गोवित्री हा संघ देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवताना देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु आज तळेगाव शहरामध्ये कामगिरी एक चांगली राहिली आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम डेंजर एंडकडे फेकी केली जाते, परंतु कलेक्शन थोडंसं खराब आहे. कलेक्शन खराब आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक चिकी सिंगल बुनसे बनत आहेत सागर आणि क्षणाने बनतं ते म्हणजे युग. 16 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 24 वरती 3 विकेट आहे. 2 चेंडू अप्रतिम हाताळलेत. मयूर दांगट लोअर फुल टॉस चेंडू. इथे क्षेत्ररक्षण इथे पाहायचंय गडबड गोंधळ थोडीशी पाहायला मिळाली. त्यानंतर फेकी देखील खराब आहे. काय आज मैदानाच्या आतमध्ये करतोय किरण वाटाने. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुका देखील त्याने केल्या आहे, परंतु आज एक चुकी तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाऊ शकते. त्यामुळे चुका इथे तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील अगदी पाहिलं तर तगडा ताकदवान संघ आहे. या खेळाडूंची ताकद देखील खूप मोठी प्रचंड ताकद जे आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 24 वरती 3 15 चेंडू आणि 28 धावांची गरज हे समीकरण आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत राजू पवार पोहोचलाय. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. बॅकअप साठी खेळाडू देखील पाहायला मिळेल. समीकरण 1-1 चेंडूने इथे वारंवार बदल. रोहित लोखंडे ची गोलंदाजी जर आवडली असेल ना मित्रांनो, आतापर्यंत रोहितने देखील 10 चेंडू हाताळलेत, फक्त 5 धावा खर्च केल्यात. 1-1 चेंडू अगदी आपण पाहिलं तर मोजून मापून तो टाकतोय. त्याला देखील एका चेंडूची किंमत माहिती आहे, परंतु ऑन स्ट्राईक नितेश तगडा ताकदवान उंच पुरा खेळाडू नितेश देखील ऑन स्ट्राईक आहे. इथे चेंडू अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू उसळ इथे चेंडूला प्राप्त झाली नाही. थोडा खालच्या बाजूने देखील राहताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. 13 बॉल 27 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 12.46च्या सरासरीने धावा आता बनवायच्या आहे. बॉल टू बॉल इक्वेशन होतं, तिथून सामना पहा पुढे आलाय. सकाळच्या सत्रामध्ये देखील असा सामना या टीमने जिंकलाय. इथे एका हाताने प्रयत्नांचे पराकाष्ठा. इथे डेंजर एंडकडे थ्रो फेकी थोडीशी खराब आहे. विराट शेवाळे मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब आहे. त्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. हे समीकरण पहिल्या सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळालं. ज्यावेळेस गोवित्री संघ धावा डिपेंड करत होता त्यावेळेस देखील 12 चेंडू मध्ये 25 धावा. सरपंच प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी मावळ या संघाला त्या धावा बनवू दिल्या नाही. त्या संघाला देखील त्या धावा बनवण्यापासून वंचित ठेवलंय. इथे पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हेच पाहायचंय. इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडवला जाईल का? इतिहास नेहमीच अगदी आपण पाहिलं तर रडणाऱ्यांचा कधीच लिहिला जात नाही, इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आणि आज इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडला जाईल का ते देखील पाहायचंय. खंडू केदारी
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. हे षटक निर्णायक आहे, हे षटक महत्वाचं आहे. खंडू कशा प्रकारे ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेल, परंतु मयूर दांगड देखील प्रचंड मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. इथे पहा, मी उल्लेख देखील केला होता, मयूर दांगडची ही ताकद आहे, मयूर दांगडची क्षमता आहे. ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये, बिग हिट बिग ब्लास्ट षटकार, 6 रन. थँक्यू डीजे. चला मॅच स्टार्ट करायचे मित्रांनो. सर वेळ वाचवणे आता बंधनकारक असेल. चला बॉल द्या सर, नवीन बॉलने मॅच स्टार्ट करा. 5 वाजून 38 मिनिटं झालेत. चला मयूर, विनंती असेल वेळ वाचवा मित्रांनो. फक्त बॉल द्या ना सर, तुमच्याकडे जे बॉल आहे 2-3 द्या ना त्या बॅट्समनला. चला घ्या, मॅच बॉल आलाय, त्यासाठी प्रतीक्षेमध्ये तुम्ही दोघेही खेळाडू होता. 33 धावा, 3 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. इथे पाहायचं मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठं अपील तर मैदानाच्या आतमध्ये केलंय. दहा चेंडू आणि आता 19 धावांची गरज. इथे पहा, नजाकत, कल्पकता मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. फटक्यामध्ये एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं, फटका अप्रतिम पाहायला मिळाला मयूर दांगड यांचा, परंतु फटक्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर ताकद थोडीशी कमी पडली. त्यानंतर एक चला गोवित्री संघ, आता तुम्हाला सांगायची वेळ आली मित्रांनो, नका येऊ एकत्र. इसने मेरा नाम लिया, मैंने जिया थाम लिया. इसने मेरा नाम लिया, मैंने जिया थाम लिया. इसने मुझे छेड़ दिया, मैंने मुंह फेर लिया. मर्जी मैं क्या करती, अभी मजा आएगा ना भिड़ो. हंसती मी वो अड़ा. थँक्यू डीसे. समीकरण 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहुल तायडे एका बाजूला, नितेश आहे. या दोन्ही खेळाडूंकडे ताकद आहे, परंतु इथे ताकद दाखवायचे, स्वतःला सिद्ध करायचंय. इथे मैदानाच्या आतमध्ये कठीण काळामध्ये कोणता खेळाडू उभा राहील हे देखील पाहायचंय. ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा है ना वो सबसे बडा है. इथे लोअर फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये डीप कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झालाय. एक तर आली आहे, दुसऱ्या धावेला देखील पलायन झालंय. 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पोहोचेल. सात चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 7 बोले तो 7 चलना है, 7 बोले तो 7 निभाना है. इथे कोणता खेळाडू कशा प्रकारचे 7 इथे निभावेल हे देखील पाहायचंय. 7 इथे महत्वाची आहे. खंडू शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू आहे. एक षटकार खंडूने देखील खर्च दिलाय, परंतु पुढच्या 5 चेंडू मध्ये फक्त दीपक दादा 2च धावा खर्च केल्या. 8 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. थर्ड अंपायर अगदी आपण जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे रेफर केले वाईट साठी. ओव्हर समाप्त झाली. ठीक आहे, षटक समाप्त झाले. शेवटच्या आता चेंडू मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू शिल्लक आहे आणि बनवायच्या 17 धावा. 6 चेंडू 17 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
या ठिकाणी जर गोलंदाजाने इथे धावा डिफेंड केल्या तर आनंदजी डिलोट साहेबांच्या वतीने प्राइज आहे, 1000 रुपयाचं प्राइज आहे. आणि इथे चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. चुकी झालीये, चुकीला इथे माफी नाहीये. आनंदजी डिलोट साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाजाने इथे सामना जर वाचवला ना, परंतु इथे नितेश बॅक टू इन रोड ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट बिग ब्लास्ट षटकारचे रन. थँक्यू डी. 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. विजय वरती इथे बॅक टू बॅक 2 च्या नावामध्ये विजय, परंतु आज विजयश्री इथे खेचायचा आहे. नितेश प्रचंड मोठी ताकद या खेळाडूची देखील आपल्याला पाहायला मिळते. हो त्याचं नवतं मैदानाच्या आतमध्ये करून ठेवण्याची ताकद क्षमता या खेळाडूकडे देखील आहे. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. नो बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये पंचांनी देखील कळवलंय. आताच्या 2 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 49 धावा, 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटच्या पटलावरती वेळ बदलायला टाइम लागत नाही. 6 चेंडू 17 वरती सामना होता, तिथून सामना आलाय 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. विजय इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 धाव तर आली आहे, दुसऱ्या धावेला देखील पलायन इथे मैदानाच्या आतमध्ये झालंय आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. 3 चेंडू आणि आता 1 धाव्यांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 चेंडू या सामन्यातील हवा काढणारे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कोवित्री संघाचा देखील मी या ठिकाणी कौतुक करेल. एक अप्रतिम खेळ सकाळच्या 17 पासून या संघाचा देखील पाहायला मिळाला आहे. आता सामन्यामध्ये ट्विस्ट. 2 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 2 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज. आता इथे पाहायचंय, 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा है ना वो सबसे बड़ा है. सामना जर टाय झाला तर आनंदजी डिलोट साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. बॉलर साठी प्राइज आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रशांत भाऊ भेगडे आणि निखिल भाऊ भेगडे दोन्ही अतिथी मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. विजय जो मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय, धक धक सामना अगदी आपण पाहिलं तर काय सामना रंगलाय. आणि इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती इथे नितेशने देखील विजयाचा शंखनाद करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
पुन्हा सांगतोय. चला बोट टीम कॅप्टन या मुख्य व्यासपीठावरती D11 कोटेश्वरवाडी पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी आणि अष्टविनायक विझन देवरोड बोट टीम कॅप्टन. चला थँक्यू डीजे. दीपक दादा दाभाडे आणि गोरखभाऊ काकडे अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. रोहित पवार ठरला या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 2 षटकामध्ये 5 धावा 4 विकेट त्यांनी देखील प्राप्त केलेत. चला सामना हा 5 षटकांचा असेल याची देखील दखल घ्या. हर्षलजी गडूर साहेब आपणास देखील विनंती असेल टॉस साठी या. चला गोरखभाऊ काकडे चला विनंती असेल दीपक दादा दाभाडे